नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्टडी विथ हिरा या चॅनलवर. आपण पाहतोय पर्सेंटेज, टक्केवारी हा टॉपिक पाहतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण हाच टॉपिक टाईप 1 म्हणून घेतलेला आहे. त्यामध्ये ही बेसिक कन्सेप्ट आपण बरेचसे पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर आपण एक चार्ट बघितलेला आहे. बघा कोणता चार्ट आहे तो, फ्रॅक्शन टू कन्वर्ट पर्सेंटेज आणि पर्सेंटेज कन्वर्ट टू फ्रॅक्शन हा चार्ट बघितलेला आहे. 1 to 20 पर्यंतचे आपल्याला फ्रॅक्शन्स त्यामध्ये आहेत आणि त्या फ्रॅक्शनचे आपल्याला पर्सेंटेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं हा चार्ट दिलेला आहे. आणि हा चार्ट तुम्हाला जर मुपाट असेल, खूप सोपा आहे, अवघड नाही आहे. हा जर मुपाट असेल तर तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू शकते की टक्केवारी पर्सेंटेज हा टॉपिक तुमचा कधीच कुठं अडणार नाही. तर नक्कीच तुम्ही त्या व्हिडिओला व्हिजिट द्या. त्या व्हिडिओची मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. तुम्ही तिथे जाऊन नक्कीच या व्हिडिओच्या अगोदर तो व्हिडिओ पहा. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. आणि तत्पूर्वी व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला हेल्पफुल वाटला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक बेल आयकन आहे, त्या बेल आयकनला नक्कीच तुम्ही क्लिक करा, कारण की सर्वात अगोदर तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. आणि हां, व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. का? कारण की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी आणि ट्रिकेबल गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. चला मग व्हिडिओला सुरुवात करू. बघा आपल्याला माहिती आहेत फ्रॅक्शन्स म्हणजे असे काही फ्रॅक्शन्स असतात जे की आपण खूप इझिली कन्वर्ट करू शकतो. बरोबर आहे. फ्रॅक्शन सर्वाला माहिती आहेत. अपूर्णांक, बरोबर आहे की नाही. अपूर्णांक, आपण असे काही अपूर्णांक आहेत की ते आपण सहजरित्या आपण पर्सेंटेजमध्ये त्यांना किंवा कन्वर्ट करू शकतो. जसे की आपण जर म्हटलं तर सपोज 6/5 6/5. त्यानंतर जर आपण म्हटलं 7/6. त्यानंतर बघा 9/8. अशा प्रकारचे जे फ्रॅक्शन्स आहेत, अशा प्रकारचे जे अपूर्णांक आहेत आपण इझिली कन्वर्ट करू शकतो. बघा आपल्याला 2 प्रकारचे फ्रॅक्शन शिकायचे आहेत. काय सांगायले, व्यवस्थित ऐका. 2 प्रकारचे फ्रॅक्शन्स आपल्याला शिकायचे आहेत. तसे 3 प्रकारचे आहेत, पण आपल्याला बेसिक आणि महत्त्वाचे जर म्हटलं तर 2 प्रकारचे फ्रॅक्शन्स आहेत. ते मी तुम्हाला ते दोन्ही प्रकार तुम्हाला मी खूप छान पद्धतीमध्ये, सोप्या पद्धतीमध्ये शिकवणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक, काळजीपूर्वक समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग आता आपल्याला काय पाहिजे तर फ्रॅक्शन्सचे आपल्याला टाईप पाहिजेत. त्यामध्ये बघा मेन 2 पार्ट आहेत. ठीक आहे. आता 2 पार्टमधला पहिला पार्ट आपण बघूया. बघा पहिल्या पार्टमध्ये अशा काही अपूर्णांक, असे काही फ्रॅक्शन्स असतात जसे की बघा 33/8. त्यानंतर 25/8. व्यवस्थित बघा, काळजीपूर्वक पहा, समजून घ्या. 17/8. 9/8. काय समजतंय बरं तुम्हाला या ठिकाणी? अशा प्रकारचे अपूर्णांक असतात की नाही, तुम्ही अनुभवले असाल, तुम्ही पाहिलेले असतील, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारचे फ्रॅक्शन्स, अशा प्रकारचे अपूर्णांक तुम्ही कशा पद्धतीत फास्ट आणि काही सेकंदामध्ये कसे सोडवू शकतात, पण त्याची एक प्रकारची ट्रिक आहे, ती समजून घ्या. बघा 33/8 आपण वन बाय वन पाहू. आता इथं जर बघितलं आपण 25/8, 17/8 आणि 9/8. आता या ठिकाणी व्यवस्थित बघा, 8च्या पाड्यामध्ये, 8च्या पट्टीमध्ये आहेत, पण 1ने जास्त आहे. लक्षात येते. 8 × 32 आणि +1. इथं पण बघा, इथं 8 × 24 +1. या ठिकाणी 8 × 2 = 16 +1 आणि या ठिकाणी 8 × 1 = 8 +1. अशा प्रकारचं फ्रॅक्शन्स, अशा प्रकारचे फ्रॅक्शन्स म्हणजेच बघा जे नंबर आहे ते पाड्याने 1ने जास्त आहेत, पाड्यामध्ये 1ने जास्त आहेत. अशा प्रकारचा जो टाईप आहे बघा, हे पहिला टाईप हा. आणि दुसरा टाईप जर बघितला आपण 1 बाय 1 बघू. दुसरा टाईप असा आहे की 7/8. त्यानंतर 15/8. 23/8. लक्षात येते. आता हे कसे आहेत बघा, हे +1 आहेत, हे प्लस मायनस आहेत.
सॉरी, हे +1 आहेत आणि हे काय तर -1 आहेत. +1 -1 बघा 2 टाईप आहेत. मग या ठिकाणी 8 1 8 आणि 1 मायनस झालेला आहे. 8 2 16 1 मायनस झालेला आहे आणि 8 3 24 1 मायनस झालेले. ह्या 2 प्रकारचे 2 टाईप आपल्याला फ्रॅक्शनमध्ये पाहायला मिळतात आणि ते कसे सॉल्व करायचे ते पहा. आणि हां, मी का म्हणते वारंवार की हा व्हिडिओ पाहायच्या अगोदर तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पहा, कारण की त्यामध्ये मी जो चार्ट दिलेला आहे त्याचा उपयोग या व्हिडिओमध्ये आणि या फ्रॅक्शनमध्ये होणार आहे. खूप महत्त्वाचं आहे. तर चला मग आता पाहायचं आपल्याला. आणि हां बघा, हे जर 2 टाईप आले तुम्हाला तर तुमचा पर्सेंटेज हा कंप्लीट होतो. लक्षात घ्या, हे 2 जर टाईप आले तुम्हाला तर तुमचा पर्सेंटेज नक्कीच कंप्लीट होतो. आता आपण काय करूया, हे एक्झाम्पल पाहू कशा पद्धतीत सोडवायचे. तर बघा, आता हा जर फर्स्ट एक्झाम्पल पाहिला आपण 9/8. ठीक आहे. आता 9 मध्ये त्या अगोदर तुम्हाला बेसिक काय गोष्टी माहिती पाहिजे, तुम्हाला हे तर माहिती असेल. बघा इथं सांगते मी, 1 = 100%, हे तर बेसिक आहे ना. 2 = 200%, 3 = 300%, हे तर माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे, हे बेसिक आहे. आता यामध्ये बघा, या ठिकाणी हे कसं कन्वर्शन का, कारण की 1+ आहे इथं, बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो का बरं, की 1 + 1/8 लिहू शकतो ना, कारण की +1 आहे या ठिकाणी, हा प्लस. आता हा जर सॉल्व केला तर कसं होईल, 8 1 8 आणि +1 9, 9/8 आले की नाही. अशाच पद्धतीत समजा आपण जर याचं कन्वर्शन यामध्ये जर करायचं म्हटलं तर आपण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करत असतो आणि हा त्याच्यात ॲड करत असतो. म्हणजे 8 1 8 आणि +1 म्हणजेच आले की नाही पुन्हा 9/8. लक्षात येते, म्हणजे आपण याला असं लिहू शकतो, बरोबर आहे की नाही. मग आता या ठिकाणी बघा, तुम्हाला चार्टचा उपयोग कसा होईल. 1/8 याची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलंय चार्टमध्ये 1 to 20 पर्यंत तुम्हाला फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कसं रूपांतर करायचं आणि ते पार्ट कसं करायचं ते पण सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पहा. आता या ठिकाणी बघा, 1 म्हणजे काय तर 100%, बरोबर आहे. 100% प्लस 1/8. 1/8 पर्सेंटेजमध्ये किती होत आहे तर 12.5%. किती, 12.5%. 1 सेकंड, मी तुम्हाला चार्ट दाखवते. चार्टमध्ये काय पाहिजे आपल्याला, 1/8 ची व्हॅल्यू किती येते पर्सेंटेजमध्ये. पॉईंटमध्ये जर म्हटलं तर 12.5 आणि याच्यामध्ये जर म्हटलं 12.5 ही येते 1.8. अशा प्रकारचा मी पूर्ण चार्ट तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तिथं नक्की तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि व्हिडिओ पहा. ओके. आता या ठिकाणी आपण पाहिले काय तर व्हॅल्यू 1 ची व्हॅल्यू किती आहे 100% आणि 1/8 ची व्हॅल्यू किती आहे तर 12.5%. ओके, 12.5%. आता ह्या दोघांची ॲडिशन केल्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे किती येणार आहे बरं. ॲडिशन केल्याच्यानंतर ह्या दोघांची 112.5% आले की नाही विदिन काही सेकंदात. आता मला एक्सप्लेन करायला वेळ लागलेला आहे, पण तुम्हाला जर 1/8 ची जर व्हॅल्यू माहिती असेल तर तुम्ही काय कराल, लगेच 100%, 1/8, 12.5% दोघांची ॲडिशन केली आणि तुम्हाला लगेच पर्सेंटेजमध्ये त्याचं रूपांतर करता आलं. आता त्यानंतर आपण जर बघितलं, सपोज हा आपण 9/8 बघितला. आता जर आपण हा सेकंड एक्झाम्पल पाहायचं म्हटलं, तोही खूप सोपा आहे. अशाच पद्धतीत आपल्याला जर माहिती असेल तर आता या ठिकाणी बघा, आपण इथे कसं होईल बरं, 2 + 1/8. तुम्ही म्हणाल मॅडम कसं आलं हे. ओके, आता आपण जर सांगायचं जर झालं, 1 सेकंड, हां, तर कसं आलं हे 2 आणि 1/8 कसं आलं. मग आपण जर इथं भाग दिला, 8 1 8, 8 2 16, व्यवस्थित पाहताय ना, लक्षपूर्वक काळजीपूर्वक पहा. 8 1 8, 8 2 16, किती उरला, 1 उरला, बरोबर आहे, 1 उरला. मग इथं आपण पॉईंट वगैरे देणार नाहीत, आपण अशामध्ये रूपांतर करायचं आपल्याला. म्हणजेच हे 2 उरलेले, हे 2 इथं, 1 उरलेला इकडे आणि छेदस्थानी 8. म्हणजेच याचंच रूपांतर या पद्धतीत जर आपण केलं तर पुन्हा जशाला तसं होईल. 8 2 16 + 1, 8 2 16 +
1 म्हणजे 17/8 आले की नाही पुन्हा याच्यामध्ये. पण आपल्याला पर्सेंटेजमध्ये रूपांतर करत असताना आपण यांना डिस्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. तर चला मग आता 2 म्हणजेच 200% प्लस 1/8 म्हणजेच किती पर्सेंट 12.5%. या दोघांची ॲडिशन केली की किती येणार आहे तर 212.5% आले की नाही बघा. किती काही सेकंदामध्ये काही म्हणजे एका मिनिटामध्ये म्हटलं तरी आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. समजतंय तुम्हाला मी काय सांगते ते. तशाच पद्धतीचे सर्व एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. पण तुम्हाला एक रूल आहे. कोणता रूल आहे तर या ठिकाणी तुम्हाला हा नियम कधी लागू होतो तर तो फक्त काय टेबलमध्ये म्हणजेच छेदस्थानीचा अपूर्णांकावरती वरचा पाड्यामध्ये असेल, टेबलमध्ये असेल. म्हणजेच डिनोमिनेटर हा न्यूमरेटरच्या पाड्यामध्ये डिनोमिनेटरचा असला पाहिजे पण +1 असला पाहिजे. लक्षात आले. अशा प्रकारचे फ्रॅक्शन्स जर तुम्हाला आले आणि आपण इझी पद्धतीमध्ये आपल्याला ते समजतात. खालचा जो आहे तो अंक वरच्याच्या पाड्यामध्ये आणि +1 असेल तर आपल्याला हे फास्टली करता येतं, लवकरात लवकर सॉल्व्ह करता येतं, पर्सेंटेजमध्ये रूपांतर करता येतं. समजतंय तुम्हाला. लक्षात आले. आता बघा, आता हे झालं. तुम्ही म्हणाल मॅडम छोट्यातली छोटी तुम्ही संख्या घेतली, मोठ्यातली मोठी संख्या घेऊन कसं सॉल्व्ह करायचं. तर बघा बरं, आपण एक मोठी संख्या आपण या ठिकाणी घेऊ. मोठी संख्या घ्यायची जर म्हटलं तर आपण किती घ्यायची बरं, किती घेऊ. चला 65/8 घेऊया. आता ही मोठी संख्या आहे बरोबर आहे. आता याचं आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचं आहे तर पर्सेंटेजमध्ये रूपांतर करायचं. कसं कराल बघा. या ठिकाणी 100ने आपण मल्टिप्लाय पण करू शकतो. पण आपल्याला काय करायचं आहे शॉर्टकट मारायचं आहे. म्हणजेच आपल्याला लवकरात लवकर उत्तर काढायचं. मग ते कसं काढायचं तर बघा या ठिकाणी याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं तुम्हाला सांगितलं मी. काय करायचं याचं डिवाइड करायचं डायरेक्टच. म्हणजेच 8 64 आणि किती उरला मग 1. 8च्याच पट्टीमध्ये ना 8 64 आणि किती उरला 1 उरला. म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो का बरं 8 + 1/8 लिहू शकतो की नाही. म्हणजेच 8 64 + 65 डिवायडेड 8 आले की नाही. आता मग मला सांगा 8 म्हणजेच काय तर 800% प्लस 1/8 म्हणजेच किती तर 12.5%. दोघांची ॲडिशन केली किती आली बरं 812.5% आलं की नाही बरं. किती फास्ट आपण हे उत्तर काढू शकतो की नाही. हा झाला पहिला टाईप. हा कोणता झाला आपला आत्ताचा. ह्या फ्रॅक्शनमधला हे जे 2 टाईप पडलेले आहेत 2 तर मग फ्रॅक्शनचा हा झाला पहिला टाईप. पण तो कधी लागू होतो तुम्हाला पुन्हा मी रिमाइंड करते काय की जर न्यूमरेटरचा डिनोमिनेटरचा जर पाड्यामध्ये असेल तरच आणि +1 असेल तरच हा नियम इथे लागू होतो. चला आपण आता दुसऱ्या पार्टकडे वळूया. आता इथे काय झालेलं आहे आपल्याला माहिती आहे 8च्या पाड्यामध्ये आहेत आणि -1 आहे. 8च्या पाड्यामध्ये आहे पण -1 आहे. अशा प्रकारचे जर फ्रॅक्शन्स आले तर ते कसे सॉल्व्ह करायचे सेम ॲज इट इज अशाच पद्धतीमध्ये आपल्याला करायचे. फक्त काय करायचं तर मायनस करायचे. लक्षात येत आहे. फक्त काय करायचे मायनस करायचे. चला मग आपण फर्स्ट सोडून घेऊया. मग हे जर एक्झाम्पल घेतलं आपण पहिलं 7/8 7/8 जर घेतला तर कसं करणार आहेत बरं मायनस आहे ना हा. म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो 1 मायनस काय घेणार आहे तर 1/8 म्हणजेच 8 × 8 आणि -1 म्हणजेच किती झालं 7/8. समजतंय तुम्हाला मी कशा पद्धतीत सांगते आणि हे कसं आलंय ते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हाच कन्सेप्ट क्लिअर झालेला नसतो. म्हणजेच हे कसं आलंय तर 8 × 8 आणि -1 7/8 बरोबर आहे. मग आता हे कसं सॉल्व्ह करणार आपण. 1 म्हणजेच आपल्याला माहिती आहे 1 म्हणजेच काय तर 100% 100 - 1/8 1/8 मी का घेतलंय बघा.
तुम्ही हे जर एक्झाम्पल सारखे सारखे सोडवले, मी तुम्हाला सांगितलंय चार्ट मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे आणि तुम्ही जिथं स्टडी करताना त्या ठिकाणी हा चार्ट कम्प्लिटली व्यवस्थित लिहून घेऊन तुम्ही चिटकवा, म्हणजे तुमच्या नजरेसमोर सारखे सारखे असतील तर तुम्हाला ते नक्कीच पाठ होतील. आता बघा 1/8 1/8चा आपल्याला पाठ झालं की नाही, 12.5%. मग असाच तुम्हाला चार्ट पूर्ण लर्न करायचा आहे. चला मग ह्या दोघांची आपण जर काय केली, वजाबाकी केली तर किती येणार आहे मग 87.5 87.5% आलं की नाही. किती फास्ट आपण याचं उत्तर काढू शकतो. आणि असं जर करायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल, मग 100ने त्याला मल्टिप्लाय करणं आणि मल्टिप्लाय करून काय करावं लागेल, ते सॉल्व्ह करावं लागेल पूर्ण एक्झाम्पल. आता यानंतरचं बघूया आपण 15/8. मला असं अपेक्षित आहे की मी सोडवत असताना तुम्ही माझ्या अगोदर याचा आन्सर सोडून कमेंट बॉक्समध्ये काय करावं, कमेंट करावे. तर चला आता याचं आपण कशा पद्धतीत करणार आहोत, तर आपल्याला माहिती आहे याचं रूपांतर कसं करू आपण. 8 दुनी 16 आणि -1 आहे, म्हणजेच या ठिकाणी आले 2 - 1/8, म्हणजे 8 दुनी 16 आणि -1 15/8 आले की नाही. मग 2 म्हणजेच काय तर 200 -1/8 म्हणजेच 2.5 आणि ह्या दोघांची वजाबाकी सबस्ट्रॅक्शन किती आलेलं आहे तर 187.5%. बघा बरं किती फास्ट आपण याला सॉल्व्ह करू शकतो. आणि थर्ड म्हणजेच कोणता तर 23/8 याचं मात्र उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अशाच पद्धतीचं सॉल्व्ह करायचं आहे. लक्षात आले. मला पर्सेंटेज मी या ठिकाणी तुम्हाला काय करते, मायनसमध्ये लिहून देते. म्हणजे 8 दुनी 16 8 त्रिक 24 त्रिक म्हटल्याच्या नंतर इथं 3 आलं -1/8 आणि मला याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मला माहिती आहे माझे विद्यार्थी खूप हुशार आहेत आणि ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये याचं आन्सर देतील. तर चला मग तुम्हाला फ्रॅक्शनचे हे 2 टाईप समजले. हा नियम कधी लागू होतो, यामध्ये +1 झाल्यावर आणि यामध्ये 1 मायनस झाल्याच्या नंतर. हे 2 टाईप आहेत, +1 -1. मग कधी पण न्यूमिनेटरच्या पाड्यामध्ये म्हणजे पटीमध्ये असेल तरच हा नियम लागू होतो. पुन्हा पुन्हा मी सांगते. तर चला मग यानंतरचं पाहायचं आहे आपल्याला. तर जर आता बघा तुम्ही म्हणता मॅडम हे टाईप झाले, पाड्यामध्ये असतील, +1 असेल मायनस असेल तर आम्ही हे करू शकतो. पण जर रॅन्डमली जर आलेले असतील फ्रॅक्शन्स, समजा एकने कमी नाही आणि एकने जास्त नाही, तर मग काय करायचं. म्हणजे प्रत्येक वेळेला तर आपण 100नी मल्टिप्लाय करून पर्सेंटेज काढता येईल असंच नाही ना, बरोबर आहे. पर्सेंटेज तर आपल्याला माहिती आहे की 100नी आपण मल्टिप्लाय करून काढतो, पण प्रत्येक वेळेलाच 100नी मल्टिप्लाय करून पर्सेंटेज येत नाही. जसे की आणि करता येणार नाही आणि करायची जरी असेल तर वेळ लागेल. तर जसे की बघा मी का पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला, तो चार्ट खूप महत्त्वाचा आहे. कारण की तुम्हाला मोठ्यातला मोठा क्वेश्चन तुम्ही विदिन काही सेकंदामध्ये सोडवू शकतो त्या चार्टनुसार. त्यामुळे मी इम्पॉर्टन्स आहे असं सांगते. तर चला मग आता आपल्याला जर अशा प्रकारचं टाईप आला, अशा प्रकारचं क्वेश्चन आला तर काय करायचं. प्रत्येक वेळेला मल्टिप्लाय होईलच असं नव्हे. तर समजा बघा तुम्हाला हे माहिती आहे 1/8 त्याची व्हॅल्यू किती पर्सेंटेजमध्ये तर 12.5%, बरोबर आहे. हे तुम्हाला आता मी तर म्हणते पाठ झाले, बरोबर आहे. एक तर तुमचा पाठ झालाय. आता बघा या ठिकाणी जर तुम्हाला 2/8 दिलं, लक्षात घ्या, जर तुम्हाला 2/8 दिलं तर पर्सेंटेज किती येणार आहे. पुन्हा हेच करायचं आहे का बरं आपण मल्टिप्लाय करून हे करून नाही. बघा हे याच्यात कसं आहे तर दुप्पट आहे, दुप्पट आहे ना. 1/8 तर 2/8 हे दुप्पट आहे. तर मग याचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, याचं सुद्धा दुप्पट करायचं आहे. कसं दुप्पट होईल तर 12चे दुप्पट 24 आणि हा प्लस 0.5 आणि पुन्हा दुसरा 0.5 म्हणजेच किती येणार आहे तिथं 25%. किती येणार आहे तर 25%. हा त्याच्या दुप्पट आहे. बरं त्याच्या पुढचा बघू आपण 3/8. हा याच्या किती आहे 1/8च्या किती आहे तर 3% आहे. किती आहे 3 पट आहे. 3 पट आहे म्हटल्यावर काय करावं लागेल बरं. 3 पट आहे म्हटल्यावर काय करावं लागेल आपल्याला तर 12.5ला कितीने मल्टिप्लाय करायचं 3ने मल्टिप्लाय करायचं. फक्त काय करायचं 3ने मल्टिप्लाय करायचे. 3ने जर मल्टिप्लाय केलं तर किती येतं
37.5 आहे की नाही? सोपं लक्षात येते तुम्हाला? आता त्याच्या पुढं तुम्ही जर म्हणा मॅडम 4/8 म्हणजे 4% असेल, कुणाच्या 1/8च्या जर 4% असेल तर मग काय करायचंय? तर मग काय करायचं? सेम 4ने याला मल्टिप्लाय केला 50%. आले की नाही? सोपं आहे की नाही? बघा प्रत्येक वेळेला आता हे आपण असं करत गेलो, ठीक आहे. आता हे झालं तुम्ही म्हणाल 1/8चं केलं. जर मी तुम्हाला काय गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते हे लक्षपूर्वक आहे का? आता हे तर झालं सरळ सरळ आहे. त्यानंतर बघा 1/7 आहे. 1/7ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय? तर चार्टनुसार सांगायला आम्ही, तुम्ही नक्की चार्ट बघा. 14 2/7 ही व्हॅल्यू आहे. आता ही व्हॅल्यू आहे आपल्याला पॉईंटमध्ये आहे आणि अशा पद्धतीत जरी असेल तर मग कसं करायचं? तर 2/7 हे याच्या कसं आहे? दुप्पट आहे की नाही? मग हे कसं सॉल्व करायचं? दुप्पट आहे तर मग 14ची दुप्पट किती आहे? 28. 2ची दुप्पट किती आहे? 4. याची तर करतच नसतो, न्यूमरेटरची आपण करत नाही. 7ला 7 हे आलं तुमचं उत्तर. हे याच्या दुप्पट आहे. लक्षात आलं? हे केलं आपण दुप्पट. त्याच्या पुढं तिप्पट जर असेल 3/7 जर असेल तर मग काय होईल? मग 14च्या तिप्पट किती येईल? 14 1 14, 14 2 8, 14 त्रिक 42. 14 त्रिक 42 आणि 3 पट आहे म्हणजे 2चे 3 पट किती होणार आहे? 6/7%. ओके, हे झालं. आता बघा विद्यार्थी कुठं चूक करतात. प्रत्येक वेळेलाच असं असेल हे नाही. मी कोणता टॉपिक पाहते लक्षात येते तुम्हाला? बघा मी काय सांगण्याचा प्रयत्न करते, कुठं अडकतात, कुठं सगळ्यात मोठी चूक करतात विद्यार्थी. तर बघा आता ही मी करत आले 3% तिप्पट. आता 4/7. आता या ठिकाणी काळजीपूर्वक पहा काय चुकतंय तुमचं. ओके, आता या ठिकाणी बघा किती येते? 56. याचं मी चार्टनुसार सांगायले हां. 56 8/8/7%. बघा या ठिकाणी फरक बघा. आता तुम्ही म्हणाल याचं उत्तर काय? याचं उत्तर कशा पद्धतीत काढता तुम्ही? असंच ना की 14च्या चौपट किती झाले? 14च्या चौपट झाले 56 आणि 2च्या 4 पट झाले 8, छेदस्थानी 7. मॅडम आलं उत्तर. हे साफ चुकीचं उत्तर आहे. का ते समजून घ्या. इथं सगळ्यात जास्त विद्यार्थी चूक करतात का? कारण की तुम्हाला नियम माहिती नाही. तर नियम काय आहे? नियम आहे की या ठिकाणी बघा 8 आणि या ठिकाणी किती तर 7. मग 7पेक्षा 8 मोठा आहे, बरोबर आहे? 7पेक्षा 8 मोठा आहे. फ्रॅक्शनमध्ये कधीही वरचा भाग छेदापेक्षा मोठा नसतो. अशा टाईपमध्ये वरचा भाग हा छेदापेक्षा कधीही मोठा नसतो. या ठिकाणीच तुम्ही काय करतात? सगळ्यात जास्त चूक करतात. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 4/7 याचं उत्तर हे येत नाही. लक्षात येते तुम्हाला? अशा पद्धतीचा क्वेश्चन आल्याच्या नंतर तुम्ही चूक कशी करता? आता मग तुम्ही म्हणाल मॅडम याचं कन्व्हर्शन कसं करायचं? याचं उत्तर काय येईल? तर तेही उत्तर सांगणारे, पण तुम्ही चूक कशी करता आणि चुकता कुठं हे माझं सांगण्याचं काम आहे. तुम्ही या ठिकाणी चुकता, हे उत्तर साफ चुकीचं आहे. आता याचं उत्तर खरं काय आणि कसं येतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला याचं उत्तर कसं काढायचं आहे आता ते सांगते मी तुम्हाला. या ठिकाणी इथेच घेऊ का? इथंच कंटिन्यू करू आपण. दुसरा पार्ट या ठिकाणी घेऊ. चला ठीक आहे. आता याचंच उत्तर कसं काढायचं म्हणा मॅडम? 4/7 याचं कन्व्हर्शन कसं पद्धतीत करायचं? आता याचं कन्व्हर्शन तुम्ही या पद्धतीत बघितलं, पण हे असं नाही. याला आपण कसं लिहू शकतो लक्षात घ्या. याचं कन्व्हर्शन तर आपण केलंय. काय केलंय तर 56 आणि 8/7 अशा पद्धतीत गेले, बरोबर आहे? मग या ठिकाणी बघा ह्या 8/7ला काय करू शकतो आणि कसं लिहू शकतो आपण पाहिलंय ना. काय तर 7 हा 8पेक्षा काय मोठा आहे, पण
प्लस 1 नाही, 7 एक 7 आणि प्लस 1. म्हणजेच आता मी तुम्हाला सगळ्यात अगोदरचं जे आपण फ्रॅक्शनचा टाईप 1 बघितला त्यामध्ये आपण बघितलं की 7च्या पटीत आणि प्लस 1 असेल तर काय करायचंय आणि कशा पद्धतीत लिहायचंय. तर याला आपण असं लिहू शकतो का बरं की 1 प्लस काय 1/7 सॉरी 1 हां अशा पद्धतीत 1 प्लस 1/7 8/7ला 8 सॉरी दिसत नव्हतं ओके बघा 8/7 याला आपण असं लिहू शकतो का, कारण की आपण फ्रॅक्शनचा पहिला टाईप बघितलाय की नाही. याला आपण असं लिहू शकतो. म्हणजेच मग बघा 56 प्लस लक्षात घ्या प्लस 1 प्लस 1/7 आपण लिहू शकतो ना, असं लिहू शकतो की नाही. यास लिहू शकतो. मग 56 प्लस 1 किती तर 57 आणि 1/7 हे झालं तुमचं करेक्ट आन्सर. हे झालं तुमचं करेक्ट आन्सर. आले लक्षात. आता तुम्ही म्हणाल मॅडम एवढी सगळी प्रोसिजर करायची याला किती टाईम लागेल. आपण शॉर्टकट बघायचा आहे, याचा शॉर्टकट पाहायचा आहे तर बघा काळजीपूर्वक पहा. म्हणूनच सांगत असते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच शेवटी तुम्हाला ट्रिकेबल गोष्टी पाहायला मिळतील. आता याचा शॉर्टकट कसा मारायचा तर आपण पाहिलंय याचं उत्तर म्हणजे 4/7 आहे. याचं आपण काढलेलं आहे चौपट किती 56/8/7 बरोबर आहे. आता याचा शॉर्टकट कसं करायचा आहे तर 7 एक 7 आणि 7 एक 7 किती उरला 1 उरला. 1 उरला की नाही. मग 1 उरला तर काय करायचं आहे बघा हा 1 याच्यात मिसळायचा आहे म्हणजेच किती 57 दिसतंय हां 57 आणि 1 उरलेला म्हणजेच प्लस 1/7 आहे की नाही. शॉर्टकट एवढ्या सगळ्या भानगडी करायची गरज नाही आहे. इथली तर आपण फास्टली करू शकतो. मग मी चला तुम्हाला एक एक्झाम्पल देते याच पद्धतीचं याच टाईपमध्ये घ्यायचे ते एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. तर एक्झाम्पल घेऊया 56 9/7. चला बरं सॉल्व करायचं की नाही. मग आता काही सेकंदात सॉल्व करता येतं. कसं मॅडम काटाकाटी करायची म्हणजेच काय 7 एक 7 आणि 7 एक 7 किती उरले इथं 7 8 आणि 9 2 उरले. 2 उरले म्हणजेच काय करणार आपण तर हा 1 याच्यात मिसळून टाकू म्हणजे झाले 57 आणि 2 उरले म्हणजे ते डोक्यावर लिहायचे आणि खाली लिहायचे 7. आलं उत्तर. आले की नाही. खूप सोपं आहे. फक्त करायचा प्रयत्न तुमच्या हातामध्ये आहे. 41 आणि घेऊया 32/7. आता याची पर्सेंटेज मला तुम्ही काढून कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत मी आजच्या व्हिडिओमध्ये, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट नक्की सांगेल मी की तुम्हाला सांगितलं मी चार्ट खूप महत्त्वाचा आहे. पर्सेंटेजमध्ये तो चार्ट जर तुम्ही लर्न केला मुप्पाट केला तर तुम्हाला नक्कीच 100% सांगेल मी पर्सेंटेज हा टॉपिक कधीच अवघड जाणार नाही. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शनच्या 2 टाईपमध्ये आणि थर्ड टाईपमध्ये म्हणजे थर्डचा टाईप हा झाला तुमचा फ्रॅक्शनचा आणि फर्स्ट आणि सेकंड टाईप जो आपण बघितला फ्रॅक्शनचा एक प्लसचा आणि एक मायनसचा म्हणजेच पटीमधील असेल प्लस आणि पटीमध्ये असेल मायनस 1 मायनस असेल तर कशा पद्धतीत सॉल्व करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक पर्सेंटेज पाहिलेला आहे आणि आशा आहे तुम्हाला हे चांगल्या पद्धतीत समजलं असेल. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.